राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा ने एक कॉन्फ्रेंस रखी है, इस कॉन्फ्रेंस का क्या एजेंडा है आपका? ये एजेंडा ये है कि कांग्रेस जाएगी तो बीजेपी आएगी, बीजेपी जाएगी तो कांग्रेस आएगी। इससे कोई बदलाव नहीं होगा देश में। बदलाव करना है तो जो हजारों सालों से पीड़ित लोग हैं, वर्ण व्यवस्था के, जाति व्यवस्था के, अस्पृश्यता के, आदिवासियों के सेग्रीगेशन से और महिलाओं की दास्तां के, उन लोगों को इकट्ठा आकर परिवर्तन का काम करना चाहिए और उनको राजनीतिक क्षेत्र में भी काम करना चाहिए, केवल सामाजिक नहीं। तो सर इसके लिए आपकी क्या पहल है, किस तरीके से? राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा दिल्ली में बनाया गया, उसमें 83 पार्टी के लोग इकट्ठा हो गए। अभी तक हम लोगों ने 200 सीटें चुनाव लड़ने का फैसला किया है और इंडिया गठबंधन के लोगों का प्रस्ताव भी है। अभी हमने उसके बारे में हाँ ना कोई फैसला नहीं किया। लेकिन एक पोस्टर चल रहा है सोशल मीडिया पे, अब की बार 400 पार, मोदी जी के फोटो के साथ में पोस्टर चल रहा है। सर क्या कहना चाहेंगे इस पे? हाँ, ईवीएम में घोटाला करके 400 पार हो सकता है। अभी जिस तरीके बिहार में भी सत्ता परिवर्तन हुआ है, फिर बाद में आप देखें कि शिबू सोरेन के जो बेटे हैं उसकी भी सत्ता परिवर्तन में ईडी की जांच लगाई गई है। सर उस पर क्या कहना चाहिए, सरकार किस तरीके से काम कर रही है? देखो, आपके आने के पहले मैंने ये बताया था कि 2019 के चुनाव में मोदी को 37.7% वोट थे। सारे अपोजिशन पार्टी के लोग इकट्ठा हो गए, उनके पास 62.3% वोट है। तो लड़ाई 37.7% वर्सेस 62.3%। इसमें चुनाव के पहले ही मोदी चुनाव हार रहे, ये आंकड़े जो कह रहे हैं। इसीलिए मोदी तोड़फोड़ करने के काम में लगे हुए हैं, सरकार गिराने के काम में लगे हुए हैं। ये सारा करने के बाद भी मोदी के चुनाव जीतने के चांसेस नहीं है। सारे मीडिया वाले कह रहे हैं कि मोदी तीसरी बार आ रहा है। मैं कह रहा हूं मोदी तीसरी बार नहीं आ रहा है। लेकिन सर, और मैं काल्पनिक बातें नहीं कह रहा हूँ, डाटा बता रहा हूँ। चुनाव आयोग के साइट में जाकर देखो, वेरीफाई करो जो मैं कह रहा हूँ। सर राष्ट्रीय परिवर्तन मोर्चे का कितना परिणाम होगा देश में? नॉर्थ इंडिया में ज़्यादा होगा। नॉर्थ इंडिया में होगा का मतलब बीजेपी को क्योंकि हमारा ज़्यादा प्रभाव जो है नॉर्थ इंडिया की जो स्टेट है। कितनी पार्टियां साथ में रहने वाली है? 83। हाँ, दोन्ही भाषा। 83 पक्षाचे लोक सध्या एकत्र आलेले आहेत, ते 100च्या वरती जातील। सर 2017 के बाद जनगणना नहीं हो रही है, क्या कहेंगे इस पर? क्या जनगणना हमारे इलेक्शन मैनिफेस्टो का बहुत इम्पोर्टेंट मुद्दा है। इलेक्शन मैनिफेस्टो का मुद्दा है हमारा। क्या बीजेपी को डर है कि जनगणना होने से वो हार सकती है? हिंदुत्व और जाति जनगणना दो कॉन्ट्रेडिक्टरी सब्जेक्ट है। नहीं समझे नहीं आप? अगर जनगणना जाति आधारित होती है तो हिंदुओं का काट हो जाता है, हिंदुत्व का। और हिंदुत्व होता है तो ये जाति आधारित पिछड़े जो लोग हैं उनका इस्तेमाल करना संभव होता है। लेकिन जिस तरीके से पूरे देश में माहौल बना के सब जाति को एक ही हिंदू बना करके पेश किया गया, वोट पोलराइजेशन जो हो रहा है वो कैसे तोड़ेंगे? आप पत्रकार लोग कर रहे हैं सारा का सारा। मोदी बोल रहा है, आप ज़्यादा लोगों तक पहुंचा रहे हैं, इस वजह से हो रहा है गड़बड़। बहुजन मुक्ती पार्टीच्याच मध्ये आहे मी। बहुजन मुक्ती पार्टी ही नॅशनल लेवलची पार्टी आहे। त्या पार्टीचा मी महाराष्ट्र प्रेसिडेंट आहे आणि ही बामसेपची ऑफसिट विंग आहे आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचा एक भाग आहे। राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावरती आम्ही लढत आहे। राष्ट्रीय परिवर्तन मोर्चामध्ये आम्ही सामील आहे। आता ज्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे, जाती जनगणनेचा मुद्दा आहे, ईव्हीएम हटवण्याचा मुद्दा आहे आणि SC ST OBC यांना लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन देण्याचा मुद्दा आहे। या देशातलं खाजगीकरण हटवण्याचा मुद्दा आहे। या देशामधल्या पब्लिक सेक्टरमध्ये जे रिझर्वेशन पूर्णपणे या सरकारनं कॅन्सल केलेलं आहे। आमचं सरकार आल्यानंतर पूर्णपणे 100% रिझर्वेशनाची अंमलबजावणी करून सर्वांना लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन दिलं जाईल, ही आमची सर्वात महत्त्वाची पॉलिसी आहे। याच्यासाठी आत्ताच साहेबांनी सांगितलं की आम्ही सर्व जातीचं कॅटेगरायझेशन करू आणि त्यानुसार कोणत्याही जातीवरती अन्याय होणार नाही यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून SC ST OBC NT DNT VJNT MBC SBC आणि मायनॉरिटी यांना संविधानातले जे हक्क अधिकार आहेत जे आत्तापर्यंत काँग्रेस आणि BJPने दिलेले नाहीत, जाणीवपूर्वक दिलेले नाहीत, ते आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा त्यांना प्रयत्न करू।
सुप्रीम कोर्ट सांगितलं की ही मशीन जी आहे आता वोटिंग मशीन ती बंद करा, तरी पण भाजपकडून ऐकत नाही. पण सुप्रीम कोर्टाचं जर इलेक्शन कमिशन ऐकत नसेल तर आता तुमच्याकडूनच तुम्हीच असं म्हणता की सुप्रीम कोर्टाचं ते ऐकत नाही. याचा अर्थ असा आहे की इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट करत आहे. याचा अर्थ तो देशद्रोह करत आहे. कोर्ट ऑफ कंटेम्प्ट म्हणजे एक देशद्रोह आहे, हा संविधानद्रोह आहे. आणि म्हणून अशा संविधानद्रोही इलेक्शन कमिशनला हटवलं पाहिजे. खरं तर इलेक्शन कमिशनवरती फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन पार पाडण्याची संविधानानं संविधान निर्मात्यांनी जिम्मेदारी दिलेली आहे. परंतु इलेक्शन कमिशन मात्र RSS BJPचं एजंट म्हणून काम करत आहे. खरं तर ही निंदनीय गोष्ट आहे. इलेक्शन कमिशननं इंटरेस्ट लोकांच्या इंटरेस्टमध्ये घेतला पाहिजे, परंतु ते BJPच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट घेत आहे. म्हणून ही बाब दुर्दैवी आहे. या देशाचं लोकशाही वाचवायची असेल, लोकतंत्र वाचवायचं असेल, संविधान वाचवायचं असेल किंवा हा देश जर अगदी सर्वसामान्याच्या विचारधारेवरती तेवत ठेवायचं असेल तर EVM मशीन हद्दपार करावी लागेल आणि या देशाचं वोटिंग हे बॅलेट पेपरवरतीच केलं पाहिजे, तरच ही लोकशाही जिवंत राहील. ही आमची भूमिका आहे. याच्यासाठी आम्ही लढतही आहे. ईडी कारवाई आहे, ईडी कारवाई नाही, ईडी ज्या कारवाया आहेत त्या आत्ताच आपण ऐकलं असेल की राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक सन्माननीय आदरणीय वामन मेश्राम साहेबांनी सांगितलं की नरेंद्र मोदींना 2019मध्ये 37.7% वोटिंग आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे 62.3% वोटिंग इतर पक्षांकडे आहे. याची भीती नरेंद्र मोदीला आहे. नरेंद्र मोदी आणि BJP आणि RSSला असं वाटत आहे की 2024ला 100% आम्ही हरणार आहे, असं त्यांना भीती वाटत आहे. म्हणून वेगवेगळ्या पार्ट्यांना, वेगवेगळ्या पक्षांना ईडीची CBIची भीती दाखवून त्यांना फोडण्याचं काम चालू आहे, त्यांना धमकावण्याचं काम चालू आहे. आणि जर हे होत नसतं तर आम्ही मानलं असतं की नरेंद्र मोदी हे स्वतःच्या बळावरती निवडून येणार आहेत. परंतु हे होत आहे. याचा अर्थ असा आहे नरेंद्र मोदी 2024ला इलेक्शनमध्ये सामोरे जाताना भिलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आता मी निवडून येऊ शकत नाही किंवा आमची पार्टी निवडून येऊ शकत नाही, म्हणूनच ते इतर पार्ट्यांना अगदी ईडी CBIची धमकी देऊन ते फोडत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये आता ईडी काउंटर व्हायला लागलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार व्हायला लागलेला आहे. नाही, याचा अर्थच आहे की एखाद्या पार्टीकडे जर वारंवार सत्ता राहिली तर ती पार्टी करप्ट बनते आणि इथल्या व्यवस्थेला सुद्धा ती करप्ट बनवते. आपण बघितलं असेल की इथल्या पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराने एका सर्वसामान्य व्यक्तीवरती जो गोळीबार केला, ही लांछनास्पद गोष्ट आहे. खरं तर निषेधार्ह गोष्ट आहे. खरं तर या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांची नैतिक जिम्मेदारी आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसकडे कोणताही चांगला गुण नाही की जी महाराष्ट्रातली सिक्युरिटी अगदी व्यवस्थित ठेवण्यासारखी. आतापर्यंत जेव्हा ते गृहमंत्री झालेले आहेत तेव्हा असेच तेढ निर्माण करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीसनी अनेक गोष्टीचा जिम्मेदार धरून खरं तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. खरं तर ती व्यक्ती आमदारसुद्धा बनण्याच्या योग्यतेची नाही, परंतु या लोकांना, सर्वसामान्य लोकांना धमकावून, ईडीची भीती दाखवून, CBIची भीती दाखवून मात्र अगदी ते मोठ्या पदावरती जाऊन बसलेले आहेत. ह्या गोष्टीचा खरं तर जाहीर निषेध